यवतमाळ जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे। एका शेतकऱ्याच्या दाव्यानुसार त्याच्या शेतातील 5 कोटी रुपयाच्या रक्तचंदनाच्या झाडाची किंमत आता फक्त 11,000 रुपये असल्याचे सिद्ध झाले आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर रेल्वेने आधी 1 कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणून जमा केले होते, मात्र आता ते झाड रक्तचंदनाचे नसल्याचे स्पष्ट झाले आहे। आता रेल्वेने ही संपूर्ण रक्कम व्याजासह परत मागण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे। काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये। हे प्रकरण वर्धा यवतमाळ पुसद नांदेड रेल्वे प्रकल्पाशी संबंधित आहे। या प्रकल्पासाठी पुसद तालुक्यातील खर्ची येथील शेतकरी केशव शिंदे यांची जमीन अधिग्रहित करण्यात आली होती। जमिनीची भरपाई मिळाली, परंतु रक्तचंदनाचे झाड, इतर झाडे आणि भूमिगत पाईपलाईन सारख्या मोबदल्यांची मागणी फेटाळण्यात आली। त्यानंतर शिंदे यांनी न्यायालयात धाव घेतली। याचिका दाखल झाल्यावर रेल्वेने नुकसान भरपाई म्हणून 1 कोटी रुपये जमा केले। न्यायालयाने शेतकऱ्याला त्यापैकी 50 लाख रुपये काढण्याची परवानगी दिली आणि उर्वरित रक्कम झाडाच्या मूल्यांकनानंतर देण्याचे निर्देश दिले। त्यानंतर बेंगळुरू येथील एका संस्थेने केलेल्या शासकीय तपासणीत धक्कादायक खुलासा झाला। ज्या झाडाला शेतकरी रक्तचंदनाचे झाड म्हणत होते ते प्रत्यक्षात बिजासाल नावाचे झाड असल्याचे निष्पन्न झाले। त्याची किंमत फक्त 11,000 रुपये असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले। आता रेल्वेने न्यायालयात अर्ज दाखल केला असून शेतकऱ्याने व्याजासह संपूर्ण रक्कम परत करावी अशी मागणी केली आहे। एकेकाळी 5 कोटीचे झाड असल्याचा दावा करणाऱ्या या प्रकल्पाचे भवितव्य आता न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे। आता या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। न्यायालय यावर काय निर्णय देते, रेल्वेला त्यांची रक्कम परत मिळते की नाही आणि शेतकऱ्याच्या दाव्याचे काय होते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल।